अकोला जिल्ह्यामधल्या पातूर तालुक्यामध्ये काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला। या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। तर पावसामुळे शहरामधील सखल भागात पाणी साचलेलं होतं। शहरातील मुजावरपुरा भागामधील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे लोकांचे हाल झालेत। या पावसाचा जोर इतका होता की सुवर्णा नदीसह इतर नद्या आणि नाले देखील प्रवाहित झालेत। दुसरीकडे देऊळगाव इथल्या इसवीश्वर नाल्याला अचानक पूर आला। पुराच्या पाण्यामध्ये एक कार वाहून गेलेली आहे। तर मयताच्या घरी आलेल्या पाहुण्यांची ही कार होती, जी काही क्षणामध्येच पुराच्या प्रवाहात वाहून गेली आहे। सुदैवाने वाहनामध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। दुसरीकडे दरम्यान पूर आलेले नाले, पुलावरून वाहत असलेलं पाणी रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलंय। तर अकोल्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। पातूरमध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झालेला आहे। संपूर्ण अकोल्यामध्येच दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। तर या पाण्यामध्ये एक कार अक्षरशः वाहून जाताना आपल्याला दिसतेय। सुदैवाने या कारमध्ये कोणीही नव्हतं, त्यामुळे एक मोठा अनर्थ टळलेला आहे। मात्र अकोल्यामध्ये हा मुसळधार पाऊस झालेला आहे, ज्यामध्ये घरांच्या ही दृश्य आपण पाहतोय, पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे मालमत्तेचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुजावरपुरा या भागामधली ही दृश्य आहेत। या भागामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। त्याचबरोबर या पाण्यामध्ये एक कार देखील वाहून गेलेली आहे। यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की या ठिकाणी प्रचंड असा पाऊस कोसळलाय आणि अकोल्यामधली ही दृश्य सध्या समोर येत आहेत। याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे सध्या आपल्यासोबत आहेत। उमेश, या दृश्यांवरून अक्षरशः धुवाधार पाऊस पडल्याचं दिसतंय। सध्याची काय स्थिती आहे? पाऊस थांबलेला आहे की पडतोच आहे? आकांक्षा, आता पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे आणि ऊन पडलेला आहे। मात्र काल संध्याकाळी जो पातूर तालुक्यात आणि पातूर शहरामध्ये जो पाऊस झाला, तो अक्षरशः ढगफुटी ज्याला म्हणतात असा पाऊस जो आहे तो झालेला आहे। आणि पातूर शहराचा जर विचार केला आकांक्षा, तर मुजावरपुरा आणि इतर जो भाग आहे या भागात मोठ्या प्रमाणात सखल भागांमध्ये पाणी शिरलं आणि आपण दृश्यांमध्ये जे बघतोय की अक्षरशः नदी गावातून वाहते की काय अशा पद्धतीने जो आहे तो पावसाचं पाणी गावात शिरलं होतं। त्याचबरोबर तालुक्याचा जर विचार केला तर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये नद्या नाल्यांना पूर आला। बाबुळगावच्या इसवेश्वर नाल्याला आलेल्या पुरामध्ये कार वाहून गेलेली होती। आणि कालचा जो पाऊस आहे संध्याकाळचा पातूरमध्ये झालेला, पातूर शहराचा पातूर तालुक्यात झालेला, हा अतिशय असा न भूतो न भविष्याती अशा पद्धतीचा पाऊस झाला। नेमकं त्याची आकडेवारी नेमका किती पाऊस झाला त्याची अद्याप समोर आली नाही। मात्र पहिलाच पाऊस जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात झाला आणि ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। आकांक्षा, नक्कीच धन्यवाद उमेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।